मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण टेट परीक्षेसाठी हमखास गुण देणारा काळ हा टॉपिक पाहणार आहोत. टेट परीक्षेत काळावर प्रश्न ठरलेलाच असतो आणि थोड्या ट्रिकने यात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं अगदी सहज शक्य आहे. आज आपण काळाचे मुख्य प्रकार, उपप्रकार आणि परीक्षेत तुमचा वेळ वाचवणाऱ्या एकदम खास प्रो टिप्स पाहणार आहोत. चला सुरू करूया. संपूर्ण मराठी व्याकरणाचा हा भक्कम पाया मुळात फक्त 3 मुख्य काळांवर उभा आहे. हे 3 मुख्य स्तंभ म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तर तुम्हाला माहीतच असेल, बरोबर? पण खरी मेक इथे आहे. या तिन्ही मुख्य काळांचे अगदी समान असे 4 उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार साधा काळ. नावाप्रमाणेच यात गुंतागुंत नसते. कृती थेट मूळ क्रियापदानेच सांगितली जाते. दुसरा अपूर्ण किंवा चालू काळ. इथे कृती अद्याप सुरू असते, ती पूर्ण झालेली नसते हे स्पष्ट दिसते. तिसरा म्हणजे पूर्ण काळ. जेव्हा एखादी कृती 100% पूर्ण झालेली असते तेव्हा आपण हा काळ वापरतो. आणि शेवटचा रीतिकाळ. एखादी कृती पुन्हा पुन्हा घडण्याची सवय किंवा परंपरा असेल तर तो असतो रीतिकाळ. आता पाहूया टेटसाठी गेम चेंजर ठरणारी ट्रिक. परीक्षेत अवघ्या सेकंदात उत्तर शोधण्याची ही खास प्रत्यय सूत्रे. अपूर्ण काळाची सोपी ट्रिक: मूळ धातूला फक्त त प्रत्यय शोधा आणि त्यापुढे योग्य सहाय्यक क्रियापद पहा. जसं की त आहे दिसलं की अपूर्ण वर्तमान काळ, आणि त प्लस होता आलं की समजायचं तो अपूर्ण भूतकाळ. पूर्ण काळाचं सूत्रही एकदम सोपं आहे. धातूला ला, ली किंवा ले प्रत्यय आणि पुढे सहाय्यक क्रियापद. पहा, ला प्लस आहे म्हणजे आपला पूर्ण वर्तमान काळ, आणि ला प्लस होता असेल तर तो पूर्ण भूतकाळ. रीतिकाळात पुन्हा धातूला त प्रत्ययच लागतो, पण सोबत फक्त ठराविक सवय दर्शवणारी सहाय्यक क्रियापदे येतात. हे कायम लक्षात ठेवा. त प्लस असतो रीती वर्तमान, त प्लस असे रीती भूतकाळ आणि त प्लस जाईल रीती भविष्यकाळ. चला तर मग हे सगळं पक्क लक्षात राहण्यासाठी या सर्व शॉर्टकट सूत्रांची एकदा झटपट उजळणी करूया. अपूर्णासाठी त, पूर्णासाठी ला आणि रीतिकाळासाठी त सोबत सवय दर्शवणारे शब्द एवढंच पक्क लक्षात ठेवा. ही सोपी सूत्रे पाठ केलीत ना तर टॅट परीक्षेत कोणत्याही वाक्याचा काळ तुम्ही अवघ्या काही सेकंदात ओळखाल. अशाच भन्नाट ट्रिकसाठी एक्झाम मास्टर मराठीला नक्की सबस्क्राईब करा. विचार करा, असे शॉर्टकट्स तुमचा किती वेळ वाचवतील.